राज्यात जीबीएस आजाराची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे। पुण्यापाठोपाठ आता कोल्हापूर जिल्ह्यातही जीबीएस आजारानं डोकं वर काढलंय। आतापर्यंत जिल्ह्यात 2 रुग्णांची नोंद झाली आहे। सध्या सीपीआय रुग्णालयामध्ये हे रुग्ण उपचार घेत आहेत। आता हा जीबीएस म्हणजे काय, त्याची लक्षणे कोणती, नागरिकांनी काय दक्षता घ्यावी आणि मानवी आरोग्यास तो कितपत धोकादायक आहे हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहतात तारा न्यूज। 1961 मध्ये युरोपमधल्या बॅटल ऑफ सोम या भागात 2 सैनिक पॅरालायझिस झाले। या आजाराविषयी संशोधन करताना फ्रेंच लष्करी न्यूरोलॉजिस्ट गियन बारे आणि स्ट्रोहल या तेव्हाच्या तिघांनी एका विशिष्ट कारणामुळे असं झाल्याचा निकष लावला। त्यांनी लावलेल्या या शोधामुळे या आजाराला आज गियन बारे सिंड्रोम किंवा जीबीएस असं म्हटलं जातं। तर नेमका हा आजार कशा प्रकारे होतो हे सांगायचं झालं तर आपल्या शरीरावर एखाद्या रोगाने हल्ला केला तर आपली रोगप्रतिकार शक्ती शरीराचा बचाव करते। पण गियन बारे सिंड्रोम हा एक असा दुर्मिळ आजार आहे ज्यात हीच रोगप्रतिकार शक्ती स्वतःच्या शरीरावर हल्ला करते। कॅम्पिलोबॅक्टर जेजुली सारख्या बॅक्टेरियाच्या इन्फेक्शनमुळे गॅस्ट्रोएंटेरायटिस होतो। यामुळे मळमळ, उलट्या, जुलाब होतात। हे गियन बारे सिंड्रोम मधील लक्षणे आहेत। काही फ्लू वा व्हायरल इन्फेक्शन नंतरही गियन बारे सिंड्रोम होण्याची शक्यता असते। त्याचबरोबर काही दुर्मिळ घटनांमध्ये झिका, चिकनगुनिया झाल्यानंतर, लसीकरणानंतर, सर्जरीनंतर वा एखाद्या मेडिकल प्रोसिजरनंतर किंवा दुखापतीनंतर जीबीएस होण्याची शक्यता आहे। तर हा आजार मानवी आरोग्यास कितपत धोकादायक आहे याविषयी सांगताना सीपीआय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी शिशिर मिरगुंडे सांगतात। शिशिर मिरगुंडे, वैद्यकीय अधीक्षक, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय कोल्हापूर। छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामध्ये सध्या जीबी सिंड्रोम या विषाणू संसर्गानंतर होणाऱ्या एका रेअर दुर्मिळ आजाराचे 2 रुग्ण आपल्याकडे दाखल झालेले आहेत। एक रुग्ण हुपरी हातकणंगल्यातला 6 वर्षाची मुलगी आहे। ती मूळची झारखंडची आहे, परंतु तिचे आईवडील इथं कामाला असल्यामुळे ते इथं राहत होते। आणि दुसरा रुग्ण हा कुगनोळी निपाणीकडचा होता, तर त्यालाही 60 वर्षाचे वयोवृद्ध पुरुष आहेत आणि त्यांना सुद्धा हा जो जीबी सिंड्रोमचं निदान झालेलं आहे। हा जीबी सिंड्रोम हा संसर्गजन्य आजार नसून तो आपल्या शरीरातील रोगप्रतिकार शक्तीमध्ये थोडे विकृत बदल झाल्यामुळे असं होतं आणि एखाद्या विषाणू किंवा जंतूच्या संसर्गानंतर, स्पेशली कॅम्पायलोबॅक्टर किंवा नॉर्वॉक व्हायरस नावाच्या या जंतूच्या विषाणूंमुळे या गोष्टी रोगप्रतिकार शक्तीमध्ये बदल झाल्यामुळं घडतात। आणि हा संसर्गजन्य नसल्यामुळे कोणी नागरिकांनी याबाबत भीती निर्माण करून घेऊ नये। या आजारावर चांगले उपचार आहेत। IVIG नावाचं एक महागडं जरी इंजेक्शन असलं तरी सुद्धा ते शासकीय रुग्णालयांमध्ये, वैद्यकीय महाविद्यालयामध्ये मोफत दिलं जातं। त्याचबरोबर व्हेंटिलेटर क्वचित प्रसंगी लागू शकतो, त्याचे उपचार सुद्धा ICU मध्ये, शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहेत। आणि प्लाझ्मा फेरेसिस नावाची आणखीन एक उपचार पद्धती आहे, डायलिसिस सारखी, ती सुद्धा उपयुक्त आहे। अगदी IVIG प्रमाणेच ती उपयुक्त आहे। तर ह्या गोष्टी उपलब्ध असल्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये आणि पाणी स्वच्छ प्यावं, बाहेरचं खाऊ नये आणि स्वतःची रोगप्रतिकार शक्ती चांगली ठेवण्याकरिता नियमित व्यायाम आणि स्वच्छ आणि ताजं खाणं या बाबतीत सर्वांनी दक्षता घ्यावी असं आवाहन मी सर्वांना करतो। मागील वर्षामध्ये साधारण 24 रुग्ण अशा प्रकारचे वर्षभरामध्ये दाखल झालेले होते आणि यातल्या कुठल्याही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही। ही गोष्ट अत्यंत आशादायी आहे। त्यामुळे रुग्णांनी घाबरून जाऊ नये। कोणाला दुर्दैवाने असा आजार झालाच तर त्याचे आपण यशस्वीप्रमाणे उपचार करू शकतो। लवकरात लवकर निदान झाल्यानंतर जीवाचा धोका उद्भवत नाही। माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय मुश्रीफ साहेब यांच्या सूचनेनुसार छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामध्ये सर्व रुग्णांसाठी आवश्यक तितक्या औषधांचा पुरवठा, व्हेंटिलेटर्स, ICU कक्ष यामध्ये पुरेशी आमची साधन सामुग्री उपलब्ध आहे आणि याबाबत सर्व तोपरी प्रशासनाकडून दक्षता घेण्यात येत आहे।
आतापर्यंत राज्यात 111 रुग्ण गियन-बारे सिंड्रोमचे रुग्ण आढळून आलेत. रुग्णसंख्या वाढत चालली आहे, तर कोल्हापूरमध्येही नुकतेच 2 रुग्ण आढळून आलेत. सीपेर येथे उपचारासाठी दाखल झालेले 2 रुग्ण हे परराज्यातील आहेत. त्यातील एक 12 वर्षाची मुलगी ही झारखंडमधली असून तिचं कुटुंबीय कामानिमित्त हातकणंगले तालुक्यात राहत आहे, तर दुसरा 60 वर्षीय रुग्ण हा कर्नाटकातील आहे. या आजारासाठी सर्व औषधाचा साठा मोठ्या प्रमाणात आहे, अशी माहिती राजश्री शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर SS मोरे यांनी दिली. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने एक उच्चस्तरीय पथक पाठवण्याचा निर्णय घेतलाय. GBS आजारग्रस्त रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी आणि आरोग्यविषयक व्यवस्थापन करण्यासाठी ही समिती राज्य सरकारला मदत करणार आहे. याबाबत प्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. तारा न्यूजसाठी वृत्तसंकलन केले रविराज कांबळे यांनी. तर अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज.